आजी नमस्कार. नमस्कार. बापूसाहेब कोकरे इथंच राहतात ना? हो, माझाच मुलगा आहे. तुमचाच मुलगा आहे? हो, माझाच मुलगा आहे. काय बोलताय? हां. तर बघा मंडळी आपल्याला त्यांच्या आई सापडलेत. तर काय सांगाल तुमचा मुलगा अधिकारी झाला आणि तुम्ही आता इथं बसलाय काय काय करताय? अधिकारी झाला तर एका वेळेने आपल्याला अधिकारी का बाबा नवलाय बर ती विसरून चालेल का आपलं? बर 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 हा. बर बर आता तुम्हाला कधी कळलं ते अधिकारी झालेत? अधिकारी झालं का लगेच कळ एक 10-5 मिनिटात. बर हा. एवढा आनंद वाटला त्याचा हा. की आबा खाली कोसळल्यासारखा. हा. नाही आम्हाला सुद्धा आता तुमच्या शोधात होतो आम्ही तुमच्या घरी यायला लागलो होतो. तुम्ही वाटेत दिसला आम्ही बघा मंडळी आम्ही वाटेत दिसलो हे वाटेत दिसले आम्ही यांच्याकडे आलो आणि याच त्या आहेत बापूसाहेब कोकरे यांच्या मातोश्री आहेत. कुठे आहेत आता ते सध्या? हा, आहे की घरी. बर बर आणि जाऊ आता आपण घरी जाऊ. चला घरी जाऊया. मला सांगा तुमचा मुलगा अधिकारी झालाय. काय आहे तुमचा पार्श्वभूमी तुमच्या कुटुंबानं काय काय सहन केलं काय काय अडचणी आल्या? लय खूप सहन केलं आम्ही. हं. बर एक एखाद्या वेळेस आजारी पडली तर मला दवाखान्यात 4-4 दिवस जाता आलं नाही. हं. की एक एक दिवस कटाळा आला तर पोटाला अन्न मिळलं नाही. हं. लय खूप सहन केलं. हं, 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 हं. पण चांगलं झालं त्यानं बी जिद्द बांधली बर आणि आम्हाला एवढं हं, आनंद आमचा त्यानं व्यक्त केला. हं, 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 हं. आणि आता तुमचे मिस्टर कुठे गेले? गेले तर दूध विकायला अजून दूध विकायचं चालूच आहे. बर हं, हं, हं. तर चला आपण त्यांच्या बापूसाहेब कोकरे यांच्याशी संवाद साधणार आहे. त्यांचा जो प्रवास आहे तो समजून घेणार आहे आणि यांच्याशी आपण खूप काही बोलणार आहे. आता पहिल्यांदा घरी जाऊया आपण.